पंढरपूरचे सुपुत्र दिगंबर बाबूराव भोसले करणार सायकलवरून रशिया सफर. पंढरपूरचे सुपुत्र दिगंबर बाबूराव भोसले यांना वयाच्या 24व्या वर्षापासून सायकल चालविण्याचा छंद आहे. आज वयाच्या 67व्या वर्षी सुद्धा ते सायकलचा छंद जोपासत आहेत. यापूर्वी 4 वेळा सायकल सफर केलेली असून दिल्ली येथून सुरुवात केली. ऑल इंडिया सफर, मलेशिया सफर, कलकत्ता सफर आणि आता 5व्यांदा रशिया येथे सायकल सफरसाठी जात आहेत. भारत रशिया मैत्रीपूर्ण संबंधाचा धागा धरत रशिया येथील सांस्कृतिक जीवन कसे आहे, आध्यात्मिक जीवन कोणत्या पद्धतीने जगतात, त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे याबाबत अभ्यास करून या ठिकाणी आल्यानंतर शाळा कॉलेजमधून त्यांची माहिती विद्यार्थ्यांसाठी दिली जाणार असल्याचेही दिगंबर भोसले यांनी सांगितले. या रशिया सायकल सफरसाठी त्यांच्यासोबत हरियाणा येथील अशोक कुमार हे देखील असणार आहेत. येत्या 20 जुलै रोजी सायकलवरून रशिया सफरसाठी सुरुवात होणार असून 10 ऑगस्टपर्यंत रशिया सफर पूर्ण करून भारतात परतणार आहेत. याबाबत बोलताना दिगंबर बाबूराव भोसले यांनी अशा प्रकारे माहिती दिली. नमस्कार, मी दिगंबर बाबूराव भोसले, राहणार पंढरपूर. आता नियोजित दौरा माझा भारत रशिया भारत असे सायकल सफर आहे. यापूर्वी 4 वेळा मी सायकल सफरी केलेल्या आहेत. सुरुवातीला दिल्ली सफर 35 दिवसामध्ये झाले, 3.5 किलोमीटर. दुसरे ऑल इंडिया केले 17,000 किलोमीटर 6 महिन्यामध्ये. तिसऱ्यांदा मी गेलो मलेशियाला 7 दिवसामध्ये 700 किलोमीटर. आणि चौथ्यांदा आता मी चाललेलो आहे, चौथ्यांदा कलकत्त्याला गेलेलो आहे 22 दिवसामध्ये 250 किलोमीटर. आता हा माझा 5वा दौरा आहे की हा रशियासाठी चाललेला आहे. या दौऱ्यामध्ये रशियाची संस्कृती कशी आहे, तिथले सांस्कृतिक जीवन कसं आहे, त्यानंतर आध्यात्मिक जीवन काय पद्धतीने ते लोक जगतात, त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे, ऐतिहासिक प्रवास कसा आहे, या विषयाचा अभ्यास करून आम्ही शाळा कॉलेजमध्ये या विषयावर भाषण देणार आहे. त्यामध्ये भारत रशिया मैत्रीपूर्ण संबंध 1947 आधीपासून आहेत हे आम्हाला माहित आहे आणि ते जगाला आम्ही समजावून सांगणार आहे की अशा प्रकारचा दौरा. आणि ह्यामुळे अजून आपले रशियाचे संबंध आहे ते संरक्षण विषयक असतील, ऊर्जा विषयक असतील किंवा शेती इतर ज्ञानाविषयी, ते सगळ्यामध्ये आपल्याला एक फायदा होईल, त्याचा एक जगाला एक चांगला संदेश मिळेल, हा माझा दौऱ्याचा उद्देश आहे. मी जवळजवळ 40 वर्षापासून सायकलिंग करत आहे. आतापर्यंत 85,000 किलोमीटर माझा सायकलवर प्रवास झालेला आहे. आणि भविष्यामध्ये काही मित्र घेऊन ऑस्ट्रेलिया, बँकॉक किंवा जर्मनी वगैरे जायचा माझा विचार आहे. त्यावेळेला मी सायकल सफरीमध्ये असतो, लोकांचे जबरदस्त प्रेम आम्हाला मिळते. नाश्त्याने लोक विचारतात, नाश्ता केला का? हा केलाय. केला म्हणजे आमच्याकडे 200 रुपये दुपार जेवणाला. रात्रीला मुक्कामी सोय होते आणि जाताना तर सन्मान होतं. सकाळी जाताना गळ्यामध्ये हार घालून परत एक 100-200 रुपये आजच्या खर्चाला हवा देऊन देतात. असं लोकांचं प्रेम भरपूर मिळतंय आणि शिकायला मिळतं. दररोज नवीन माणूस, दररोज नवीन अनुभव मिळतो. ते तुम्हाला एक गावात राहून कधी मिळणार नाही, असे मला 100% ना 1000% वाटतंय. आणि दुसरं म्हणजे जे माणूस सायकल चालवतो ते कायम तरुण राहतो असं माझं स्वतः मत आहे आणि ठाम विश्वास आहे आणि अनुभव पण आहे. सर्व तरुण, वृद्ध आणि सर्व प्रकारच्या माणसांना माझं आव्हान आहे, मित्रांना आव्हान आहे की सायकल ही असं आहे ज्यामध्ये पोल्युशन होत नाही. त्यानंतर तुम्ही कायम सत्तेज राहता, तरुण राहता. त्यामुळं तुम्ही सायकल प्रवास करावा, जास्तीत जास्त सायकल मध्ये तुम्ही सायकलिंग करावं असं माझी इच्छा आहे. आणि आतापर्यंत जे लोक माझ्याकडे आले त्यांना मी प्लॅन पण बनवून दिले की मला कर्नाटकमध्ये जायचं, मला आंध्रात जायचं, मला पंजाबला जायचं. त्याचा प्लॅन तयार करून दिले. यापुढे जो कोणी येईल त्याला डे टू डे प्रोग्राम करून तयार करून देईन मी.